तक महाकाल का बुलावा नहीं आता तब तक आप स्वयं अपनी मर्जी से उज्जैन नहीं जा सकते. अँड आय ॲग्री दिस. का ते मी तुम्हाला सांगते. नमस्कार, मी मित्तल शृंगीची मम्मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते शृंगी अँड फॅमिली व्लॉग्समध्ये. मागच्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये आमचं खूप प्लॅनिंग चालू होतं. उज्जैन जायचं, कुंभ जायचं, वृंदावन, असे ना 4-5 आमचे लोकेशन ठरत होते. पण एक कोणतं लोकेशन फिक्स होत नव्हतं. आणि मग असंच प्लॅनिंग करता करता सगळंच कॅन्सल झालं. आम्ही कुठेच गेलो नाही. आणि मग अचानक एप्रिल एंडिंगला आम्हाला एक कॉल आला रिलेटिव्हचा की उज्जैन जायचं. अँड वी वेअर लाईक आत्ता महाकालचा बुलावा आला. आणि आम्ही लगेच रेडी झालो. आणि दर्शन असं झालं आहे, मी सांगू नाही शकत, शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत. तो दिवस आम्ही आयुष्यात नाही विसरू शकत. ते महादेवाच्या, महाकालच्या शिवलिंगसमोर बसलेले 10-15 मिनिट, अगदी महाकाल असे समोर हार्डली 8 ते 10 फूट दूर आहेत. आणि आम्ही तिथे समोर बसलो आहे. डोळ्यातनं अश्रूंच्या धारा चालू आहे माझ्या, सुमितच्या. विथ नो कंप्लेंट्स, काहीच मागणं नाही, काहीच नाही. फक्त आम्ही तिथे बसलो आहे आणि त्याला थँक्यू म्हणतो आहे, त्याच्याकडे बघतो आहे. आणि बस की वाव, आम्ही इथे बसलो आहे, त्या मोमेंटला फील करतो आहे. सकाळी 6-6:15 वाजता आम्ही दर्शनासाठी गेलो. थोडी ओळख होती त्यामुळे रांगेत उभं राहावं लागलं नाही. अदरवाईज 2-2, 3-3, 4-4 तास रांगेत उभं राहावं लागतं. आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं नाही. आणि दर्शन असं झालं जिथे सेलिब्रिटीज बसतात अशा ठिकाणी बसून 15 मिनिट, जिथे 15 सेकंडचं दर्शन पॉसिबल नसतं, अशा महाकालच्या दरबारात अगदी गाभाऱ्याच्या दारात बसून आम्ही दर्शन घेतलं. ऑफकोर्स अभिषेक आपल्या हाताने करणं पॉसिबल नसतं तिकडे आता. पण आम्ही ते जे जलचा लोटा असतो त्याला हात लावून, आमच्या फॅमिलीने आम्ही सगळ्यांनी हात लावून मग ते सेम जल त्या पंडितजींनी शिवलिंगवर अर्पण केलं. त्याच्यानंतर शिवलिंगवरचा, महाकालच्या शिवलिंगवर चढवलेले बेलपत्र, फुलं माझ्या खोळीत त्यांनी दिले. ते जे जल असतं ते आमच्या सगळ्यांच्या अंगावर त्यांनी शिंपडलं, प्रसादात आलं. कांट एक्सप्लेन. मी आता बोलते तर माझ्या अंगाला शहारे येत आहेत. आणि सुमित बोलतो की जर आपण फेब्रुवारीत गेलो असतो ना, आपल्याला हे दर्शन कधीच मिळालं नसतं. हे दर्शन आपल्याला मे महिन्यातच होणार होतं. असतं ना कधीतरी एखादी मोमेंट लेट येते पण ती बेस्ट असते. त्या टाईपचा आम्हाला अनुभव मिळाला, महाकालने दिला. असं म्हणतात ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. ॲक्च्युली हे असंच झालं. देवाने दिलं, थोडं लेट दिलं, पण आता छप्पर फाड़ के दिलं. थँक्यू 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 देवा. दर्शन झाल्यानंतर सेम प्रिमायसेसमध्ये एका मंदिरात आम्ही रुद्राभिषेक केला. तिथल्या पंडितजींनी सांगितलं की ते शिवलिंग स्वतः ब्रह्मदेवाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी स्थापन केलेलं होतं. आणि त्या शिवलिंगचा आम्ही रुद्राभिषेक केला, आरती केली, खूप भारी वाटलं. त्यानंतर बाकी मंदिरांचे दर्शन घेतले, थोडीशी शॉपिंग केली. संध्याकाळी ऑटो करून कालभैरवाचं मंदिर, सांदीपनी ऋषींचा आश्रम, मंगळग्रह मंदिर असे बाकीच्या ठिकाणांना भेट केली. आणि मग नंतर रात्री कॉरिडोरचा एरिया पाहिला. खूप छान, अनफॉर्गेटेबल असा आमचा एक्सपिरियन्स होता उज्जैनचा. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हर हर महादेव, शिव शंभो, जय महाकाल.